खरोखर चांगल्या पद्धतीची स्कीम त्यांनी केली आहे. त्याचा बऱ्याच 30 वर्षामध्ये बऱ्याच जणांनी फायदा घेतला. मी सुद्धा त्यांचं एक प्रोडक्ट घेतलं होतं, ती बंब तो मी घेतला होता. सुरुवातीला जेव्हा मी घेतलं तेव्हा आमच्या घरात बायका माहिती आहे की म्हणजे सगळ्यात तुम्ही नाही, माझी बायको. त्यांनी म्हटलं हे कशाला ते केव्हा तापणार पाणी, केव्हा त्याच्यात लाकडं घालायची आणि केव्हा ते होणार, असं सगळं ते पाडा सगळा त्यांनी वाचले. पण जेव्हा त्याचं इन्स्टॉलेशन झालं आणि इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ते सतत अजूनपर्यंत ते चालू आहे. आणि परवा आमच्या नंदगडची लक्ष्मीची जत्रा झाली. लक्ष्मीच्या जत्रेत झाल्यानंतर मी डोळेकर साहेबांना सांगितलं, साहेब एकदा रिन्यू करायला पाहिजे का बघा. ते म्हटलं. ते आले, त्यांनी एकदा बघितले आणि गेले. 11 दिवस जत्रेमध्ये हजारो लोक माझ्या घरी आली आणि पाहुणे सगळ्यांना गरम पाणी मिळालं. मी म्हटलं डोळेकर साहेबांचं अभिनंदन करायला पाहिजे, नाहीतर आणि परत 2 गिझर आणा, गॅस आणा, परत हे करा, तापून द्या. सांगायचा उद्देश असा की त्यांचं जे प्रॉडक्ट आहे हे अतिशय उत्तम आहे. मला वाटतं जवळजवळ मला 15-20 वर्ष झाली मी ते घेऊन, 15-20 वर्ष झाली. आज बी आधी व्यवस्थित चालू आहे. आणि डोळेकर साहेब जर पैसाच करायच्या उद्देशानं जर कुठला व्यवसाय केले असते तर त्यांनी भरपूर पैसा कमवला असता. त्याला भरपूर त्यांचं बराच हे झालं असतं. पण आमचं समाजामध्ये कसं आहे, खेकड्याच्या जातीची लोक फार आहेत. समजा एखादा माणूस वर चढत असला की त्याला ओढण्याचं काम फार जण करत असतात. तसं डोळेकर साहेबांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांना बरेच तसे कटू अनुभव आले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्यांच्याबरोबरच असलेले काय झालं, थोड्या जणांनी काय वाटलं, समजा डोळेकरला एवढा फायदा आहे आणि समजा तो व्यवसाय जर मीच केला तर मला केवढा फायदा होईल, ह्या विचाराने त्यांनी केले. शेवटी त्यांची गत कशी व्हायची ती झाली, पण डोळेकर साहेब आहे त्या ठिकाणीच आहेत. म्हणून डोळेकर साहेब सत्य ठरणार, तुम्ही त्याच्यामध्ये कुठेही तसोबरी मागे राहू नका. कारण असं त्यांना गेलेला माणूस कधी वर गेलेला आजपर्यंत त्याचा इतिहास आहे, म्हणजे कधी तो वर गेलेला नाही. तुमचा प्रयत्न तुम्ही अशाच पद्धतीने चालू ठेवा. आज एवढी ही लोक या ठिकाणी जमलेत.